हाय हॅलो नमस्कार. तर मी अश्विनी, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा छोट्यांचा ना दिंडी सोहळ्याचा असणार आहे. तर तो कसा झालाय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराज की काय चहा नाश्ते सोय करायची काय? शिव कुठे आहे? शिव तुम्हाला दिसलीच नाही. अरे बसा खाली. पंढरपूरला गेला फिल्टर झालं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज की स्टँड अप. पंढरपूरच्या वारीत तर काही जाता आलं नाही बरं का, पण ह्या चिमुकलीच्या वारीत जाऊन मात्र ना 4 पावलं चाललं तरी जो काय आनंद मिळाला ना तो भारीच होता बरं का. ते तर आनंद घेत होतीच, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा आनंद घेत होतो बरं का. खरंच खूप छान वारी काढली होती शाळेने. आणि त्यानंतर ना पुढची वारी सुरू झाली. विठुरायाची पण पालखी खूप छान सजवली होती बरं का. जशी गावोगावी दिंडी मुक्काम करत जाते ना तसंच ह्यांना सुद्धा चालवलं होतं बरं का. प्रत्येक गावेगावी दिंडी थांबवली जाते आणि प्रत्येकाने सांगत होते की आपली मुक्कामी दिंडी आहे बरं का. आणि त्यानंतर ना ह्या मुली ज्या साड्या घालून आल्या होत्या त्या खरंच खूप छान दिसत होत्या बरं का. आणि प्रत्येक जणांना इथं वेगवेगळं पोस्टर दिलं होतं, त्यामुळे दिंडीची अजूनच वेगळी माहिती आपल्याला या पोस्टरमधून कळत होती. पुंडलिक वर हात पुंडलिक कोणापाशी
ना विठ्ठल रुक्माईचं पण खूप छान डेकोरेशन केलं होतं बरं का. आणि टीचरचा पण डान्स खूप छान झाला होता. पण त्याचबरोबर त्यांनी पालकांना सुद्धा एक संधी दिली होती डान्स करण्याची. आता इथे ना इकडे छोट्यांची फुगडी चालली होती बरं का. ह्यांची झाल्यावर इकडे मोठ्या मुलांची सुद्धा फुगडी चालू झाली होती. प्रेयरला कसे उभा राहता रे तुम्ही? प्रेयरला उभा राहता कसे उभा राहा पटकन. स्कूलकडे गुरु तुकाराम महाराज की. यानंतर प्रसाद होईल. सर्व पालकांनी कुणीही जाऊ नये. तर चला आजच्या व्हिडिओचा शेवट आज ना ह्या दिंडी सोहळ्यामध्येच होतोय बरं का. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. आणि चला तर मग बाय.